आज आपण केली आहे वाळवणातली पोह्यांची चकली, जी वर्षभर टिकते. पाहिजे तेव्हा तळून खाऊ शकता. खूप खुसखुशीत होतात. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे इथं आपल्याला पोहे शिजवायचेच नाहीयेत. कांदे पोह्याला कसं भिजवतो तसे भिजवायचे, मीठ, मिरची, मसाला घालायचा, चकल्या करून वाळवायच्या, तयार होतात. पण त्यासाठी प्रमाण आणि टिप्स तुम्हाला फॉलो करायच्यात. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. आवडला तर लाईक करा आणि अशाच रेसिपीजसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. नमस्कार, सरिताच्या स्वयंपाकघरात म्हणजेच आपल्या सरिताज किचनमध्ये आज आपण करतोय पोह्यांची चकली, ती सुद्धा वाळवणामधली, जी एकदा केली की वर्षभर टिकते. पाहिजे तेव्हा तुम्ही तळून खाऊ शकता. तुम्हालाही माहिती आहे सरिताज किचन म्हणजे अचूक प्रमाणात परफेक्ट रेसिपी ज्या तुम्ही पहिल्या प्रयत्नात करू शकता. त्यामुळे व्हिडिओला लाईक नक्की करा. रेसिपीला सुरुवात करूया. 1 किलो पोहे वापरून आपण ही चकली करणार आहोत. यासाठीचं साहित्य बघू. तर आपण 1 किलो पोह्यांची चकली करतोय. त्यासाठी आपण 1 किलो पोहे घेतले. हे आपण कांदे पोह्याला वापरतो तेच पोहे आहेत. 1 किलो पोह्यांसाठी इथं मी 2 ते 3 चमचे हिरव्या मिरचीचा ठेचा घेतलाय, अर्धा चमचा पापड खार घेतलाय, 1 चमचा जिरं आणि चवीपुरतं मीठ. मीठ साधारण 1 चमचाच लागेल, त्याहून जास्त घालू नका. आणि हा पापड खार आहे जो कोणत्याही किराणा दुकानामध्ये सहज मिळेल. साहित्य बघितलं, रेसिपीला सुरुवात करूया. तर आता इथं आपण हे 1 किलो पोहे घेतले. पोहे मी चाळणीने चाळून घेतले, म्हणजे याच्यामध्ये काही पावडर वगैरे असते ना ती निघून जाईल. आता मी एका मोठ्या पाटीमध्ये हे सगळे पोहे काढते. आता हे पोहे आपण 2 ते 3 वेळा असं चांगलं हलक्या हाताने स्वच्छ धुवून घेऊया. तर पोहे आपण चांगले स्वच्छ धुवून घेतले, पाणी चांगलं निथळून काढलं. एका मोठ्या पाटीमध्येच मी हे पोहे घेतले. आता इथं मी थोडंसं कोमट पाणी घेतलं आहे, खूप गरम पाणी घेतलं नाही. हे गरम पाणी यामध्ये घालूया आणि याच्यावर झाकून याला 10 मिनिटं भिजू देऊ. 10 मिनिट आपण याला कोमट पाण्यामध्ये भिजू दिलं. पोहे चांगले भिजलेले आहेत, पण हे पाणी याच्यात जास्त होतं. मग काय करायचं, आता इथं एका भांड्यावर मी अशी चाळणी ठेवली आहे किंवा जाळी ठेवायची. याच्यावर आपण हे पोहे काढून घेऊ. तर सगळे पोहे इथं मी चाळणीवर निथळायला ठेवले. 2 चाळण्या घेतल्या. आता आपण काय करूया, याला 10 मिनिटं असंच ठेवून देऊ आणि याला चांगलं निथळून घेऊ, म्हणजे जास्तीचं पाणी निथळलं जातं आणि व्यवस्थित चकलीसाठी पीठ तयार होतं. तर हे बघा, एक 10 ते 15 मिनिटं मी याला चाळणीवर निथळायला ठेवलं होतं. आणि जर तुम्हाला वाटतं की पाणी निथळलं जात नाही, तर थोडंसं याला दाबून असं निथळून घ्या. जास्तीचं पाणी हे बघा खाली पातेल्यामध्ये जमा झालंय. खूप जास्त पातळही ठेवायचं नाही किंवा अगदीच घट्टही करायचं नाही, कारण पोहे आपण जसं जसं ठेवतो ना ते कोरडे होत जातात. ठीक आहे, आता हे काढून घेऊया. तर परातीमध्ये आपण हे पोहे काढून घेऊ. तर परातीत मावत नव्हतं म्हणून मी मोठ्या पाटीतच काढलं. आता यामध्ये बाकीचं सगळं साहित्य घालू. मीठ 1 चमचा, 1 चमचा जिरं, थोडासा साधारण एक अर्धा छोटा चमचा पापड खार आणि हिरव्या मिरचीचा ठेचा, किंवा तुम्ही पाहिजे तर इथं तुम्ही लाल मिरची पावडर वापरली तरी चालेल. याला मिक्स करून घेऊ. आता हे मळत असताना चांगलं एकजीव करायचं आहे. याचा ना गोळा असा चांगला तयार झाला पाहिजे. तर सगळं साहित्य घातलं आपण, याला 2 मिनटं चांगलं एकजीव करून घेतलं, म्हणजे मीठ याच्यात चांगलं मिसळलं जाईल. आता आपण चकल्या करायच्यात, पण तुम्ही आत्ता याच्या चकल्या करायला घेतल्या तर सगळ्या चकल्या तुटणार. तुम्हाला हे चांगलं मळून घ्यायचं आहे आणि मग चकल्या करायच्यात. आता इथं मी एक परात घेतली आहे, त्यामध्ये साधारण एक 2-3 सोरे चकल्या होतील असं पीठ काढून घ्यायचं आणि याला चांगलं मळायचं. तुम्ही जर याला मळून घेतलं तरच तुम्हाला चकल्या करता येतील. तुम्ही जर याला मळलं नाही तर चकल्या करता येणार नाहीत. तुम्ही चकल्या पाडायला लागली की त्या तुटून जाणार. त्यामुळे याला चांगलं बाइंडिंग येण्यासाठी याला चांगलं मळणं गरजेचं आहे. आणि हे बघा, याला आता मळल्यानंतर कसं छान असा गोळा तयार झाला आहे. असा गोळा झाला पाहिजे चकल्या करायला घेऊ. तर तुमच्या साच्यामध्ये मावेल तसा गोळा घ्यायचा. आता चकल्या करायच्यात म्हणून चकल्याची चकती लावलेली आहे. यामध्ये हा गोळा भरून घेऊ. व्यवस्थित दाबून घ्यायचं आहे, म्हणजे असं हवा राहून चकली तुटत नाही. बंद करून घेऊया. आता इथं मी एक पॉलिथिन अंथरलाय, त्यावर आपण चकल्या पाडूया. या चकल्या अगदी सहज पटापट पडतात, मध्ये मध्ये तुटतात, त्यामुळे जास्त नाही 2-3 वेळाच्या चकल्या करायच्या. पीठ चांगलं मळलं की अशा छान चकल्या होतात. सगळ्या चकल्या अशाच करूया.
आणि हे बघा अगदी व्यवस्थित चकल्या घालता येत आहेत, कारण पीठ चांगलं भिजू दिलंय. जेव्हा आपण सगळं मीठ वगैरे घालतो आणि चांगलं मळून घेतो ना, जितकं चांगलं मळतो तितकी चकली व्यवस्थित टाकता येते. एका स्टेजला तुम्हाला वाटलं की अरे तुटायलाच लागलंय, याचा अर्थ तुम्ही नीट मळलेलं नाही. त्यामुळं पीठ सगळं चांगलं एकजीव केल्यावर थोडं थोडं करून मळून घेणं खूप गरजेचं आहे. भाकरीला कसं मळतो तसं पीठ मळायचं. आणि तुम्हाला वाटलं की अरे होतच नाहीये, तर सरळ याचे तुम्ही सांडगे तोडू शकता. पीठ वाया जाणार नाही. सांडगे तोडायचे, वाळवायचे आणि तळून खायचे. चला आता सगळ्या चकल्या करते. याला वाळल्यानंतर मग तुम्हाला भेटते. तर सगळ्या चकल्या घालून झालेल्या आहेत, पण आणखी एक गोष्ट शेअर करावीशी वाटली. तर पोहे आपण जराही शिजवले नाहीत, फक्त भिजवून घेतो. त्यामुळं सुरुवातीला जेव्हा आपण चकल्या घालायला घेतो ना, एक थोड्या वेळाने चांगलं मळून घेतलं, तर सुरुवातीच्या काही चकल्या तुटू शकतात. पण जसजसं हे पीठ भिजत जातं, मुरत जातं ना, तसं-तसं ते फुगतं, त्याला छान बाइंडिंग येतं, चिकटपणा येतो. त्यानंतर मात्र एक 2-3 गोळे झाले, की चकल्या मात्र एकदम गोल गरगरीत येतात. तर सुरुवातीच्या चकल्या अशा थोड्या वेडावाकड्या झाल्या आणि त्यानंतर मात्र हे तुम्ही बघू शकाल एकदम छान गोल गरगरीत अशी चकली तयार होतीये. त्यामुळे तुम्हाला वाटलं, की चकली तुटायला लागलेलीच आहे बाबा, 10-15 मिनिटं पीठ झाकून ठेवा. त्यानंतर चांगलं असं छान फुगलं जातं. मळून घ्या आणि चकल्या करा, काही होत नाही. आणि अशा प्रकारे आपल्या पोह्यांच्या चकल्या वाळलेल्या आहेत. हे बघा छान झालेल्या आहेत. मस्त झाल्यात की नाही? तर आपण जे प्रमाण घेतलं होतं, 1 किलो पोहे घेतले होते, तेवढ्या प्रमाणामध्ये 300 चकल्या झाल्या. बरोबर 300 झाल्या. अशा 3-3 वेळाच्या चकल्या केल्या होत्या मी. वजनी प्रमाणात म्हणाल तर 900 ग्रॅम चकली झाली. तुम्हाला जर 1 किलो करायचं असेल तर 1.25 किलो पोहे घ्या. बरोबर 1 किलो तयार चकली होईल. आणि ही चकली मला वाळवण्यासाठी 2 ते 3 दिवस लागले, कारण माझ्याकडे ऊन येत नाही. तुमच्याकडे ऊन येत असेल, अगदी 1 ते 2 दिवसामध्ये छान चकली वाळेल. पण जरी तुमच्याकडे ऊन येत नसलं तरीसुद्धा वाळल्यानंतर तिला एखाद्या परातीत वगैरे पसरायचं. खिडकीत वगैरे ऊन येतं, तिथं 1 ते 2 तास ठेवून द्यायचं. कारण कोणताही वाळवणाचा पदार्थ कमीत कमी तासभर उन्हामध्ये ठेवला की तो टिकण्यासाठी चांगली मदत होते. अगदीच तुम्हाला वाटलं की हां, डब्यामध्ये भरून ठेवलाय, तर कधीतरी एक 2 ते 3 महिन्यांनी असं पाटीमध्ये काढायचं आणि तासभर उन्हाला लावायचं, म्हणजे पदार्थ जास्त दिवस टिकायला मदत होते. तर बघितलं किती सोपी रेसिपी होती. पोहे शिजवले नाही, काही नाही. अगदी मस्त तयार झालेल्या आहेत चकल्या. चकल्या झालेल्या आहेत, तळून बघूया. तर तेल गरम करायला ठेवलंय. लक्षात घ्या वाळवणाचे पदार्थ थोडे हार्ड असतात, त्यामुळे तेल व्यवस्थित गरम असणं गरजेचं आहे. आधी तपासूया. छोटासा तुकडा टाकून बघतीये. तेल मस्त तापलंय. चकल्या तळून घेऊ. एका वेळी 2-3 चकल्या टाकल्या तरी चालतात. 2-3 म्हणत म्हणत बघा मी 5-6 चकल्या तळायला टाकलेल्या आहेत. गॅस मी सुरुवातीला मोठाच ठेवलाय आणि हे बघा किती छान चकल्या झालेल्या आहेत. वाटतंय का पोहे शिजवले नाही, काही नाही आणि तुम्ही फक्त पोहे भिजवून या चकल्या तयार केल्यात? अजिबात नाही. बघताना वाटतंय अवघड असेल, पण सोप्या आहेत, हो की नाही? काढून घेऊया. पोह्याचे पापड वगैरे तुम्हाला असं ते शिजवणं वगैरे नको वाटत असेल, अशा पद्धतीने चकल्या करायच्या. एखाद्या वर्षी पापड, एखाद्या वर्षी चकली. फक्त तळताना मात्र व्यवस्थित तेल तापू द्या, म्हणजे मग त्या कडक होत नाहीत. वाळवणाचे अगणित प्रकार आहेत. तुम्हाला काही वेगवेगळे प्रकार शिकायचे असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा. आपण बरेच पदार्थ आधी दाखवलेत, आत्ता आणखीन करतोय. पुढच्या वर्षी आणखीन वेगळे करूया. बस एवढ्या तळून घेते, बाकीच्या राहू दे. डब्यामध्ये भरून ठेवायच्या, मस्त वर्ष 1.5 वर्ष टिकतात. आणि आपल्या चकल्या तळून झालेल्या आहेत. हे बघा छान हलक्या फुलक्या खुसखुशीत झाल्यात की नाही? खाऊन दाखवते एक छोटासा तुकडा. झाल्यात ना एकदम कुरकुरीत आणि खुसखुशीत, अजिबात कडक होत नाहीत. तुम्ही सुद्धा या पद्धतीने ही रेसिपी जरूर करून बघा. काही शंका असतील तर कमेंट्समध्ये विचारा. भेटूया पुढच्या भागात. धन्यवाद.